मंडळी 13 आणि 14 जुलै अशी 2 दिवस अमावस्या आलेली आहे. पण सोमवती अमावस्या मात्र 13 जुलैला आहे, सोमवारी. सगळ्यांना माहिती आहे, अमावस्या जेव्हा सोमवारी येते तेव्हा आपण तिला सोमवती अमावस्या म्हणतो. अमावस्या 13 तारखेला संध्याकाळी 6:50 सुरू होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती होणार आहे 14 तारखेला दुपारी 3:13. या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येबद्दल जाणून घेणार आहोत की सोमवती अमावस्येला काय करायला हवं, काय करू नये, कुठले उपाय करावेत ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकते. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कॅलेंडरमध्ये दिसत असेल की 13 तारखेला सोमवती अमावस्या आहे आणि 14 तारखेला दर्श अमावस्या आहे. तर ही दर्श अमावस्या काय भानगड आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता अमावस्या जी आहे ती सुरू होते 13 तारखेला पण संपते मात्र 14 तारखेला. याचा अर्थ 14 तारखेची जी तिथी आहे अमावस्या ती सूर्योदय बघणार आहे आणि म्हणून तिला दर्श अमावस्या म्हणतात. कारण 13 तारखेला मात्र अमावस्या जवळजवळ संध्याकाळी 6:50 म्हणजे सूर्योदयानंतरच सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच आपल्याकडे सूर्योदयापासून तिथी मानण्याची प्रथा आहे आणि म्हणून दर्श अमावस्या 14 तारखेला आहे. पण अमावस्या जी सोमवारी आहे तिला मात्र सोमवती अमावस्या म्हटलं जाणार आहे. त्यामुळे 13 तारखेला आहे सोमवती अमावस्या आणि या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा किंवा त्यांच्या संदर्भातले जे काही उपाय आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते सगळे 13 तारखेला करायचे आहेत. मित्रांनो, अमावस्या तिथीला धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्यात ती सोमवती अमावस्या असेल तर विचारायलाच नको. हा दिवस अत्यंत खास मानला जातो. म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगितले आहेत जे या दिवशी केले असता त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. तेच उपाय आता आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही, म्हणजे प्रत्येकाच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, अडथळे येतात, तेव्हा पितृदोष तर आपल्या कुटुंबाला नाही आहे ना, हे बघणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला याबाबत काही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण विधी या दिवशी तुम्ही केलात तर जो काही पितृदोष आहे तो आपोआप दूर होतो. या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेलं दानधर्म, मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारं असतं. पितरांसाठी केली गेलेली ही सेवा सोमवती अमावस्येला आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करते. हे तर झालं पितृदोषाच्या समस्येबद्दल. पण आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया ज्या उपायांनी आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे. रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो. त्याची गैरहजेरी जाणवते. म्हणून तर अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसंच सोमवारी महादेवांची प्रार्थना आपण करतोच. सोमवार हा महादेवांचा वार आहे. म्हणूनच सोमवती अमावस्या विशेष आहे. चंद्राची आणि महादेवांची विशेष